आणि यापुढची बातमी आहे राज्यात कमी झालेल्या पाणीसाठ्याबाबतची। धरणांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागांना सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। नाशिकच्या पेठ तालुक्यातील महिलांना तर हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागते। हे भीषण वास्तव समोर आलंय। नेमक्या गावागावांमध्ये चित्र कसं आहे आपण पाहूया। हंडाभर पाण्यासाठी जीवाची बाजी लावणारी ही महिला नाशिक जिल्ह्यातल्या दुष्काळाचं भीषण वास्तव सांगण्यासाठी हे दृश्य पुरेशी आहे। का वर्षे 2 पिढी का 3 पिढी पासूनची ही परिस्थिती अशी आहे का पाण्यासाठी वन फिरायला सर कोणीच नाही आमची कीप करत। किती वर्षापासून ही वारंवार हे चालूच आहे। पाण्यासाठी विहिरीत पडले पण पाण्याची एवढी मोठी टाकी करून ठेवले, काय उपयोग झाला। न्यूज 18 लोकमतनं याआधीही नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर आणि आदिवासी बहुल तालुक्यातल्या जलजीवन मिशन योजनेत झालेला भ्रष्टाचार समोर आणत कृत्रिम पाणी टंचाई उघड केली। आता याच नाशिकच्या पेठ तालुक्यातील बोरीची बारी या पाड्यातील महिला हंडाभर पाण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून खडकाळ विहिरीत उतरत असल्याचं चित्र समोर आलं। पिढ्यानपिढ्या यांची ही कसरत सुरू असल्याचं महिला सांगतात। आमच्या गावात फक्त 4 महिना पावसाळ्यापुरतं ते पाणी जे विहिरीत साचतं ते आम्ही पितो। नंतर उन्हाळा आल्यावर 3-4 महिना आम्हाला पाणीच नाही। आम्ही तेच पाणी साचतं ते पाणी आम्ही पितो। नंतर मोठ्या विहिरीला म्हणजे कुंभाळाच्या विहिरीला जातो, तिथून आम्ही ते पाणी आणतो डोकीवर 1-2-3 खेपा, म्हणजे नाही ते दिवशी तर तेवढे ऊन आम्ही अंगावर घेतो। नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर, पेठ आणि हर्सूल या भागामध्ये जलजीवन मिशन योजनेचे बहुतांश ठेकेदार राजकीय पक्षांशी संबंधित असल्यानं या योजनेतल्या भ्रष्टाचारावर कोणी आवाज उठवायला तयार नाही। त्यामुळे आदिवासी बहुल तालुक्यांमध्ये दुष्काळाच्या झळा अधिक तीव्रपणे जाणवत आहेत। राज्य शासनाने या जलजीवन मिशनची तात्काळ श्वेतपत्रिका काढून त्या कामांची चौकशी करावी आणि या सर्व महाराष्ट्रातील आदिवासी भागात जलजीवन मिशनचे काम अपूर्ण अवस्थेत अजूनही पडलेले आहेत आणि त्यांनी बिलं खाऊन खाल्लेत आणि आदिवासींच्या टाळूवरचं लोणी खाऊन हे गब्बर झालेत। हे ठेकेदार हे त्या पक्षाचे पदाधिकारी, त्यामुळे यांच्यावरती कायदेशीर कारवाई करून यांच्यावर गुन्हे दाखल करून यांना झेलात टाकावे। तिथले जे ग्रामसेवक असतील, तिथले जे समाजसेवक असतील, त्यांनी लक्षात दिलं पाहिजे ना, अरे पाईपलाईन इकडे नका टाकू, इकडे टाका, पाणी स्रोत इकडे आहे। त्यावेळेला सगळं गप्पा बसत आपले, सगळं झाल्यावर हो पाणी कुठे आहे असं कसं चालेल। इंजिनियरसुद्धा बाहेरून आलेला असतो, त्याला मार्गदर्शन तिथल्या लोकांनी सुद्धा करणं आवश्यक आहे। नाशिकच्या आदिवासी बहुल भागात जलजीवन मिशनच्या कामासाठी हजारो कोटी रुपये देण्यात आले, मात्र या योजना कागदावर राहिल्या। या भागातील एकही काम प्रत्यक्षात पूर्ण झालेलं नाहीये। मात्र यामुळे महिलांना पाण्यासाठी आपला जीव धोक्यात घालावा लागतोय। आता तरी सरकार याकडे लक्ष देऊन भ्रष्टाचार करणाऱ्यांना चाप लावणार का, हा प्रश्न उपस्थित होतोय। लक्ष्मण खाटोळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नाशिक।